नमस्कार. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाद्वारे 14 ते 15 वर्षांच्या मुलींकरिता मोफत HPV वॅक्सिन मिळत आहेत. मग ही लस मुलींना द्यायची की नाही द्यायची याबद्दल खूप जास्त गैरसमज आज आपल्यामध्ये आहे. कारण असे काही व्हिडिओज आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात आहे, जसे की HPV वैक्सीन का एक साइड इफेक्ट ओवेरियन फेलियर, मतलब बच्ची का अंडाशय हमेशा के लिए खत्म हो जाएगा। जिस भी लड़की को वैक्सीन लग गई वो जिंदगी में कभी भी मां नहीं बन पाएगी, इसलिए ये वैक्सीन भूलकर भी मत लगवाना। हे जे आपण व्हिडिओज बघितले, हे बघितल्यानंतर असं आपल्याला वाटतं की खरंच ही लस मुलींना देणं योग्य आहे का, की नाही द्यायला पाहिजे. परंतु गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स नुसार आणि स्त्रीरोग संघटनेनुसार ही लस मुलींना द्यायलाच पाहिजे. याचा कुठलाही साईड इफेक्ट तिच्यावर नाही आहे. मुलींनाच काय तर मुलांना, महिलांना आणि पुरुषांना सुद्धा ही लस दिली पाहिजे. या लसीमुळे ताप, खोकला, सर्दी असा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. या लसींमुळे मुलींच्या मासिक पाळीवर कुठलाही एक परिणाम होत नाही. तसंच पुढे जाऊन ओव्हेरियन फेल्युअर वगैरे असंही काही होत नाही. पुढे जाऊन मुलं बाळ होण्यासाठी या लसीचा काही परिणाम होतो का तर नाही. ही लस घेतल्यानंतर पेशंट्सला प्रेग्नन्सी राहिलेली आहे आणि त्यांना सुखरूप बाळ सुद्धा झालेले आहे. आणि या लसीने डेथ होते का तर नाही. असे कुठलेही साईड इफेक्ट्स या लसीमुळे आढळलेले नाही आहे. सरकारने ही आज लस चालू केलेली आहे, परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये आम्ही कितीतरी वर्षांपासून ही लस देतो आहोत. त्यामुळे या लसीचा कुठलाही मुलींवर असा साईड इफेक्ट नाही आहे. त्यामुळे ही लस तुम्ही मुलींना जरूर द्या. ताई, माई, अक्का, विचार करा पक्का आणि HPV वॅक्सिन देऊन सर्व्हायकल कॅन्सरला जरूर द्या धक्का. HPV लस ही खरंच एवढी महत्वाची आहे का? तर हो, HPV लसमुळे आपल्याला सर्व्हायकल कॅन्सर पासून 60 to 80% प्रोटेक्शन मिळतं जर आपण लग्नाच्या आधी घेतलं तर. आणि लग्नानंतरही घेतलं तर ते पर्सेंटेज कमी होतं, पण प्रोटेक्शन नक्कीच आपल्याला मिळतं. सर्व्हायकल कॅन्सरचं महत्वाचं कारण आहे की HPV इन्फेक्शन. आणि जर आपण हे इन्फेक्शनच नाही होऊ दिलं तर सर्व्हायकल कॅन्सर होणार कसा? आज भारतामध्ये सर्व्हायकल कॅन्सर सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे महिलांकरिता. आणि दर 1 मिनिटाला सर्व्हायकल कॅन्सरमुळे एका स्त्रीचा मृत्यू होतो आहे. त्यामुळे सर्व्हायकल कॅन्सर रोखण्यासाठी HPV वॅक्सिनचं खूप खूप महत्व आहे. आणि ही एकच अशी लस आहे की जी कॅन्सरच्या अगेन्स्ट अवेलेबल झालेली आहे. त्यामुळे HPV वॅक्सिनचं महत्व खूप आहे. तसंच याच्या सोबतच HPV इन्फेक्शनमुळे होणारे बाकीचे जे कॅन्सर्स आहेत, जसं की एनल कॅन्सर आहे, स्टमक कॅन्सर आहे, ओरल कॅन्सर आहे, यामध्ये सुद्धा आपल्याला प्रोटेक्शन मिळतं. HPV इन्फेक्शनमुळे होणारे एनल वॉर्ड्स आहेत, इतर प्रकारचे वॉर्ड्स आहेत, ते सुद्धा आपण रोखू शकतो. आणि यामुळे होणारे जसे सर्व्हायकल लिजन्स आहेत, सर्व्हायकल इरोजन आहे, पांढऱ्या पाण्याचा जो महिलांना त्रास होतो यापासून सुद्धा आपला बचाव होतो. मग यामुळे आपल्याला इतके सगळे फायदे जर आहेत, तर मग यामुळे काही साईड इफेक्ट्स आहेत का? नाही. साईड इफेक्ट्स पण नाही आणि लस घेतल्यामुळे सुद्धा काही असा त्रास नाही आहे. त्यामुळे सरकारने आज एक हे पाऊल उचललेलं आहे. तर 14व्या 15व्या वर्षाच्या मुलींना नक्कीच ही लस द्या. तसेच वयाच्या 9व्या वर्षापासून तर 45व्या वर्षापर्यंत मुलींना, मुलांना, महिलांना आणि पुरुषांना सगळ्यांना ही लस देऊया. धन्यवाद. आपण HPV वॅक्सिन घेतला आहे का? हो. बरं, मग आपण यांना सांगूया की HPV वॅक्सिन घेतल्यानंतर तुम्हाला काही त्याचा त्रास झाला होता का? नाही, मी जेव्हा HPV वॅक्सिन घेतलं त्यामुळे मला कोणताही प्रकारचा त्रास झालेला नाहीये. कुठलाच त्रास झालेला नाहीये. पाळी वगैरे रेग्युलर येते? हो. बरं, ठीक. मी HPV वॅक्सिन घेतलेली आहे. त्या HPV वॅक्सिनमुळे मला कुठलाही त्रास झालेला नाही आहे.